महानगरपालिकेचे कामगार हे ज्यावेळेला तिथं लाईटचं मेंटेनन्स करण्याकरता गेलेले होते, त्याच्यावरती प्राणघातक हल्ला हा करण्यात आला आणि आज तो इतका गंभीररित्या जखमी झालेला आहे. तो अगदी जे जीवन आणि मृत्यूशी त्याची झुंज ही सायंकाळपासून सुरू आहे. अतिदक्षता विभागामध्ये त्याला मॅककेअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर तो महानगरपालिकेचा धीरजसिंग परदेशी हा जो काही युवक तिथं लाईटचं मेंटेनन्सचं काम करण्याकरता गेला, हा काही कुठल्याही प्रकारे तिथं खाजगी काम नाही तर सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम हे करण्याकरता गेलेला असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला होणं हे कुठपर्यंत योग्य आहे. आणि ते काम तिथलं आवरल्यानंतर तो तिथलच्या कब्रस्तानमध्ये काम करण्याकरता गेलो. त्याला तिथं स्थानिक वायरमननी सांगितलं कब्रस्तानमध्ये देखील काम आहे, तिथं तो करण्याकरता गेला. म्हणजे अशा प्रकारे सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम चालू असताना एखाद्यावरती हल्ला करणं ही घटना ही खरं तर फार निंदनीय आहे. त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आता पोलीस तपास करत आहेत, आरोपी सापडण्याचा प्रयत्न सुरू आहे, FIR दाखल करण्याचं काम सुरू आहे. या घटना आपण जर पाहिल्या तर कुठंतरी जाणीवपूर्वक गेलं देखील आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्यावरती मी आज काही अधिक बोलणार नाही. निश्चित पोलीस तपास हा लवकर झाला पाहिजे, आरोपी अटक लवकर झाला पाहिजे. आणि असं करण्याचं जे कृत्य आहे, एखादा सार्वजनिक काम म्हणजे सिव्हिल काम करत असताना, लोकहिताचं काम करत असताना आणि तेही त्याच परिसरामध्ये त्याच लोकांचं म्हणजे कब्रस्तानचं कुठंतरी काम करत असताना त्याच्यावर जर प्राणघातक हल्ला होत असेल तर याचा देखील विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांना मागणी केली की आरोपी हे त्वरित अटक झाले पाहिजेत. तसं त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे की आम्ही आरोपी अटक करत आहोत. आता मी हॉस्पिटलमध्ये आता भेट दिलेला आहे. 4:20 दरम्यान जे पेशंट आहे आता ॲडमिट झालेले ते धीरज परदेशी म्हणून त्यांना काम करत असताना काही लोकांना त्यांना मारहाण केलेला आहे. त्या प्रकरणामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहे. त्यांचे उपचार सुरू झाला इकडे हॉस्पिटलला आणि बरेच लोक इकडे थांबलेले आहे. आणि फक्त एवढंच आहे, पूर्ण नगरमध्ये जे नागरिकांना विनंती आहे ते आमच्या लगेच पोलीस कंप्लेंट पण आता दर्ज होत आहे. आणि जे लोक केलेलं आहे त्यांना पकडण्यासाठी आमच्या टीम्स ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. तो कशासाठी हा घटना घडला, कोण केलेला, त्यांचं कारण काय आहे, त्यांचा शोध सुरू झालेला आहे. तो फक्त तुमच्या माध्यमातून, सर्व मीडिया माध्यमातून मी विनंती करतो नागरिकांना, कोणीही काही अफवावर विश्वास ठेवू नये. पोलीसला आपलं काम करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा आणि शांतता राखण्यासाठी तुम्ही लोकांना प्लीज कृपया करून पोलीसला सहकार्य करावे. आम्ही आमच्या टीम ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. फक्त एवढंच बोलू इच्छितो आणि बाकी लोकांना पण जे लोक गर्दी करताय सर्वांना बोलताय, आमचा पूर्णपणे बंदोबस्त पण तयार केलेला आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. तो शांत राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.